आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची प्रभावी सुरुवात झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे उत्साहात पार पडले। या मेळाव्यांना महाराष्ट्राचे महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या वार्डमधील किमान 10 घराची जबाबदारी स्वीकारावी। त्या 10 घरापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याचे आणि निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याचे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले। सोबतच 51% मतदान घेऊन आम्ही विजयी होईल असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी दिला। यावेळी आमदार केवलराम काळे, अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। मेळघाटापासून अचलपूरपर्यंत झालेल्या या मेळाव्यांना कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली। त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाने प्रत्यक्ष रणशिंग फुंकले असल्याचे स्पष्ट झाले आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। सुरू आहे की नाही याची माहिती मी एजीओ तहसीलदारकडून घेतली, त्याचाही मी आढावा घेतला आणि आज चिखलदरा धारणी नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये 51% मतं घेऊन महायुती जिंकेल असा निर्धार या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे। मला विश्वास आहे की धारणी आणि मेळघाट आणि चिखलदरा या परिसरामध्ये 100% महायुती जिंकेल आणि 3 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा प्रचंड बहुमताने महायुती निवडून येईल।